उन्हाळ्यामध्ये खरबूज खाण्याचे 10 जबरदस्त असे फायदे. गॅस, अपचन, पोटाचे विकार राहतील दूर. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. मी प्राजक्ता आज तुमच्यासोबत खरबूजाचे जबरदस्त असे फायदे शेअर करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, घराबाहेर पडलं की टरबूज आणि खरबूज याच्या गाड्या तुम्हाला दिसतात. कलिंगड म्हणजेच टरबूज आपण घेतो, पण त्यासोबत आपण खरबूज 1 का 2 घेतोच, कारण खरबुजाची चवसुद्धा अप्रतिम असते. मग आता या खरबुजाचे काय बरं फायदे, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात तब्येतीची काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे, कारण गंभीर आजार पसरण्याची हे धोका असतो. लहान सहान गोष्टीतील निष्काळजीपणा गंभीर आजार पसरण्याचं कारण ठरू शकतो. आणि गरमीच्या दिवसात जास्तीत जास्त पाणी पिऊन हायड्रेट राहणं गरजेचं आहे. आता डाएटचाही आहारात समावेश करायचाच. उन्हाळ्याच्या दिवसात आहारात हेल्दी फूड्स आणि ज्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते अशा पदार्थाचे नक्की सेवन करायचे. आता आपण जाणून घेऊयात की हे खरबूज खाण्याचे काय बरं फायदे आहेत. खरबुजामध्ये प्रथिने, कार्बोदके, पाणी, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, फायबर, मॅग्नेशियम, जस्त, सोडियम आणि विविध जीवनसत्वे, थायमिन इत्यादी असे पोषक घटक असतात. यात फायबर आणि पाण्याचे प्रमाण भरपूर जास्त असते, म्हणून ते अपचन, बद्धकोष्ठता, गॅस किंवा पाचन तंत्राच्या इतर समस्या असलेल्या लोकांसाठी नैसर्गिक उपाय म्हणून कार्य करते. बऱ्याचदा आपल्याला कॉन्स्टिपेशन असेल तर आपल्याला सांगितलं जातं की तुमच्या आहारामध्ये तुम्ही फायबर जे फूड आहेत त्याचं इंटेक जेवढं जास्त करणार आहात तेवढं तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होणार आहे. मग आता खरबुजामध्ये फायबर असतं आणि पाणीसुद्धा असतं, त्यामुळे आपल्याला याचा भरपूर असा फायदा होणार आहे. त्याचबरोबर खरबुजाचे नियमित सेवन केल्यास हृदयाशी संबंधित आजारांचा धोकासुद्धा टाळता येतो. फॉलिक ॲसिड खरबूजमध्ये जे आहे भरपूर प्रमाणात असतं आणि ते रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठणे किंवा गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करते. त्याच्या वापराने हृदयसुद्धा निरोगी ठेवता येत असतं. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त तेलकट मसाल्यांचे सेवन केल्याने पोट खराब होऊ शकतं. त्यामुळे या काळात आपण हलक्या पदार्थाचं सेवन करायला हवं. यात भरपूर फायबर असतं जे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यास खूप मदत करतं. खरबुजाचे सेवन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन यामध्ये भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढण्यास आणि मोतीबिंदूचा धोका कमी करण्यास खूप मदत करतं. त्यामुळे तुम्ही खरबुजाचे नियमित सेवन करायला हवं. जर तुम्ही किडनी स्टोनच्या समस्येने त्रस्त असाल तर खरबूज तुम्ही नक्कीच खायला पाहिजे. खरबूजमध्ये भरपूर पाणी तर असतंच आणि ऑक्सिकिनिनसुद्धा असतं, ज्यामुळे किडनी स्टोनची समस्या दूर होण्यास खूप मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी मर्यादित प्रमाणात याचे सेवन करणं फायदेशीर ठरू शकतं, कारण हे बऱ्याचदा गोड असतं आणि याच्यामध्ये एक नॅचरल शुगर असते आणि मधुमेहाच्या रुग्णांनी मात्र हे थोडंफार कमीच प्रमाणात खायचं आहे. खरबूजमध्ये असलेले एडेनोसिन रक्त पातळ करण्याचे काम करतं आणि यामुळे हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा धोका कमी होऊ शकतो. त्याचबरोबर खरबूज खाल्ल्याने शरीर निरोगी राहते आणि व्हायरस, बॅक्टेरियाच्या संसर्गापासून सुद्धा दूर राहते. खरबूजमध्ये व्हिटॅमिन सी आढळते, त्याच्या वापरामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत केली जाऊ शकते. खरबुजाच्या फळापासून ते त्याच्या बियांपर्यंत सर्व भाग आरोग्यासाठी अत्यंत आरोग्यदायी असतात. जर खरबूज योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ले तर ते शरीराला अनेक आजारांपासून वाचवू शकते. त्याचा गर आणि बियांची पेस्ट बनवून फेस मास्क म्हणूनही त्याचा वापर केला जाऊ शकतो. त्वचेशी संबंधित समस्या जशी की डाग, कोरड्या त्वचेची लक्षणे हे सगळं काही दूर करतं. उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या लोकांना त्यांच्या आहारात या फळाचा समावेश करायचा आहे, कारण यामध्ये पोटॅशियम समृद्ध फळ रक्तवाहिन्यांना आराम देतं आणि रक्त सुरळीतपणे वाहण्यास मदत करतं. बघा, लहानपणाची माझी एक आठवण आहे. आम्ही जेव्हाही खरबूज कापायचो तर त्याच्या बिया ज्या आहेत
ते आम्ही एका प्लेटमध्ये अशा पसरून ठेवायचं आणि उन्हामध्ये ठेवायचो. आणि उन्हामध्ये ठेवल्यानंतर त्या जशा वाळल्या तशा आम्ही त्या खायचो. टेस्टलाही अप्रतिम अशा लागतात आणि मेन म्हणजे त्या बियामध्ये हे भरपूर प्रमाणात पोषण तत्व असतात. त्याचबरोबर त्या सालीनं जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावलं किंवा चेहऱ्याला घासलं टरबूजाच्या सालीप्रमाणे, तर सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरची जी काही डेड स्किन आहे ती निघण्यास खूप मदत होते. बऱ्याचदा खरबुजामध्ये जे आहे अगदी भरपूर प्रमाणात पाणी असतं, जसं की टरबूजमध्ये असतं, आणि ते गोडसुद्धा असतं. त्यामुळे भरपूर लोकांना खरबूज हे खूप आवडतं. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये खरबूज खाल्लं तर तुम्हाला काय काय फायदे होतात हे आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलं असणार. व्हिडिओ थोडाही आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, कारण उन्हाळ्यामध्ये सगळेजण खरबूज खाता पण त्याची साल आणि बिया मात्र फेकून देतात. सो त्यांनाही त्याचं महत्त्व कळलं पाहिजे. सो नक्की आजच त्यांच्यासोबत ह्या गोष्टी शेअर करा, हा व्हिडिओ शेअर करा. चला मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.